रिद्धी सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित 10वा वार्षिक संमेलन सोहळा समाज मंदिर हॉल एरोली वार्ड ऑफिस सेक्टर 3 एरोली नवी मुंबई येथे संपन्न झाला। प्रमुख पाहुणे महेंद्र गायकवाड, राणी बिसाने, मनीषा झेंडे, संजीव धुमाल, रामकृष्ण रेड्डी, विश्वकांत लोकरे, संतोष सिकतोडे, अर्चना करोडे हे सर्व मान्यवर उपस्थित होते। तसेच समाजसेवक आणि पत्रकार यांचाही तिथे सन्मान चिन्ह देऊन मान सन्मान करण्यात आला। येथे मोठ्या प्रमाणात समाजसेवक आणि रिद्धी सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिद्धी सिद्धी ट्रस्ट जो ट्रस्ट म्हणजे गेले कित्येक वर्षापासून अत्यंत चांगल्या पद्धतीने सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत आहे आणि विविध क्षेत्रात कार्य करत आहे। बालकांच्या क्षेत्रात असू दे, महिला कल्याण असू दे, त्याचप्रमाणे आरोग्य क्षेत्रात त्यांनी अत्यंत उल्लेखनीय काम केलेलं आहे आणि त्यांच्या या कामाच्या प्रगतीमुळे आणि कामामध्ये असलेल्या प्रामाणिकपणामुळे महिला आणि बाल विकास विभाग, त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय असेल, माननीय जिल्हाधिकारी श्री अशोकजी शिंगारे आहेत, त्याचप्रमाणे महिला आणि बाल विकास विभागाचे आयुक्त माननीय डॉक्टर प्रशांत नारनवरे सर आहेत। तर त्यांनी या संपूर्ण कामाची दखल घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या कामाची दखल घेऊन जे लहान मुलांसाठी जे निवारागृह चालवत आहेत तर त्याला आमच्या बालकल्याण समितीचे सन्माननीय सदस्य इथे उपस्थित आहेत। मनीषाताई झेंडे ॲडव्होकेट आहेत, त्यांनी सुद्धा संपूर्ण कायदेशीर बाबींचा अभ्यास करून या संस्थेला त्यांनी मान्यता प्रदान केलेली आहे। त्यामुळे ही संस्था महिला आणि बाल विकास विभागाच्या मान्यतेने चालू आहे आणि शासकीय मान्यता असल्यामुळे इतर शासनाचे जे फायदे देता येऊ शकतात ते संपूर्ण रिद्धी सिद्धी या संस्थेला आपल्याला देता येऊ शकतात। रिद्धी सिद्धी चैरिटेबल को आज 10 साल हो गए हैं। हम लोग कैंसर बच्चों लोग के लिए हेल्प करते हैं, एजुकेशन के लिए करते हैं, ऑर्फनेज के लिए करते हैं और नीडी पर्सन के लिए भी हेल्प करते हैं। काफ़ी जगह ऐसे हमारे पास केस आते हैं, फंड नहीं रहता है, लेकिन फिर भी ऐसे केस आते हम उनको मना नहीं कर सकते हैं, तो कैसे भी हम फंड अरेंज करके उनको कैंसर के लिए हेल्प करते हैं, राशन डिस्ट्रीब्यूट करते हैं, हम लोग खाना डिस्ट्रीब्यूट करते हैं, मेडिकल कैंप्स लगाते हैं और काफ़ी लोगों के लिए हम लोग हेल्प करते हैं। आप हमारा हेल्पलाइन नंबर पर कॉल कर सकते हैं। हमारे वॉलंटियर है जो डोर टू डोर जाते हैं, वहाँ विजिटिंग कार्ड देते हैं उनको, तो उनकी तरफ से हमें काफ़ी कॉल आते हैं। हेल्पलाइन नंबर में हमारे यहाँ पे काफ़ी फ़ोन आते हैं, तो जितना हो सकता है हम उनको हेल्प करते हैं। हमारा ऐसे जो भी बन पाता हम उनको हेल्प करते हैं। खरं बघायला गेलं तर प्रत्येकच व्यक्ती स्वतःसाठी प्रत्येकजण जगत असतो, प्रत्येकाला आपलं कुटुंबच वाटतं, परंतु एक एवढं संपूर्ण कुटुंब चालवणं ही साधी गोष्ट नाहीये। ही कोण करू शकतं? जो व्यक्ती खऱ्या अर्थानं हाडामासाचा कार्यकर्ता असतो, ज्याला खरंच सामाजिक तळमळ वाटते, मुलांच्या विषयी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा ज्यांना वाटत असतो आणि ही जेवढं वाटतं आपल्याला साधं सोपं तर नाहीये। याच्यासाठी जसं म्हटलं की आता संपूर्ण टीम आणि ज्या पद्धतीनं रिद्धी सिद्धीचा जो प्रवास आहे गेल्या 10 वर्षापासूनचा, तर त्या प्रवासामध्ये एकच व्यक्ती किंवा 1 किंवा 2 व्यक्ती नाही करू शकत आहेत। यासाठी हजारो लोक काम करणारे जे मदतीचे हात आहेत ते सगळे पुढे आल्यामुळे हा प्रपंच एवढा वाढलेला आहे रिद्धी सिद्धीचा आणि खरंच खूप मेहनत आहे आणि ह्या सगळ्या व्हॉलंटियर्सचं व संपूर्ण टीमचं मनापासून धन्यवाद। जेवढा आपण शब्दात नाही व्यक्त करू शकत, खरं खूप मोठं आणि महान असं मोलाचं कार्य आहे। मागील 10 वर्षापासून ही जे काम करत आहेत ते फार उल्लेखनीय काम आहे आणि आम्ही जे महिला बाल विकास सोबत मागच्या 4 वर्षापासून यांना जे ओळखतो आणि जे गोपाल सर आहेत, अल्ताफ आहे, यांच्यासोबत जे आम्ही कॉन्टॅक्टने काम करतो तर ते खरंच मुलांसाठी प्रत्यक्षरित्या जाऊन मदत करतात। त्याच्यानंतर रस्त्यावरती मुलं जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे सद्यस्थितीमध्ये आणि काही पेशंट आम्ही स्वतः पाठवलेले आहेत तर त्यांना डायरेक्टली त्यांनी बेनिफिट दिलेले आहेत। आता मी एक केस पाठवली होती कॅन्सरची, तर त्यांनी लगेच त्याला 1 लाख रुपयाचा चेक देऊन त्यांनी लगेच त्यामध्ये मदत केली त्या मुलाला आणि कोविडमध्ये सुद्धा त्यांनी काही गोष्टीला म्हणजे या ठिकाणी नवी मुंबईमध्ये सुद्धा मदत केली। तर खरंच हे कोणी करू शकत नाही असं काम ते लोक करतात। माझं त्यांना विशेष मला म्हणणं आहे की त्यांनी कॅन्सरमध्ये जे मुलांसाठी काम करतात तसं स्पेशल नीड जे मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मदतीचा हात पुढे करावा, जेणेकरून आमच्या स्पेशल नीड मुलांना सुद्धा मदत होईल, हीच माझी त्यांना रिक्वेस्ट असेल आणि हे काम त्यांचं सतत चांगलं मोठं व्हावं या त्यांना शुभेच्छा माझ्या। आता सध्या आमच्याकडे 36 मुले आहे, त्यांना आई वडील, काही मुले असे की त्यांना वडील नाही आहे, काही मुले असे की त्यांना दोघे पण आजी आजोबा एकराची हत्या आहे, असं मुलांना आपण ठेवून मुलांना शिक्षण, आरोग्य सर्व काळजी घेतात।
जसं मी बघतो अडचणीचं सर कसं आहे की तुम्हाला प्रत्येकाला माहिती कोणाला मदत करायची आर्थिक म्हणजे फंडिंगचं आर्थिक आलं हे आलं अडचण आहे फंडसाठी किंवा आपलं लोकांकडून जे पैसे किंवा कोणाला मदत कशा करायची त्यासाठी खूप म्हणजे आम्हाला कष्ट करायला लागतं त्यासाठी आम्हाला थोडं अडचण येते